प्रत्येक वेळेस नवीनच वस्तू, महागाच्याच वस्तू खरेदी कराव्या आणि त्या वस्तूंनी आपलं घर, किचन सजवावं हे गरजेचं नसतं. अगदी स्वस्तात मस्त आणि छोट्या-छोट्या गोष्टींनी आपण आपलं घर, किचन सजवू शकतो. तर प्रत्येक वस्तूची जागा जिथल्या तिथं ठरलेली असते आणि त्या वस्तूला जिथल्या तिथं जागा दिली ना, आपलं घर एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ वाटतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी मी सर्वांची. तर हा व्हिडिओ आहे कालचा. मस्त अशी सकाळ सकाळ दिवसाची सुरुवात झाली होती. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली होती. सागर मी गेलो होतो जिमला. जिमवरून आलो. सावली लाव गाडी. आणि इथं एंट्रन्सलाच मी असे झाडं ठेवलेत आणि आता तर त्या झाडांच्या खाली गवतासारखं ते मॅट टाकले ना हिरवं, ते तर इतकं भारी वाटतंय ना. तर ह्या हिरव्यागार मस्त झाडांची किंमत आहे ना, ज्यांना झाडांची आवड आहे ना त्यांनाच माहिती आहे. एक कहावत आहे ना, एक चुटकी सिंदूर की किंमत आपक्या जानो कमल बाबू. तसंच आहे, ज्यांना झाडांची आवड आहे ना त्यांनाच त्या झाडांची किंमत कळती. तर मला तर खूप आवडते, त्यामुळं मी सगळं घरच एकदम हिरवगार बनवायचं ठरवलंय. तर उन्हाळा चालू आहे ना, माझी 2 वेळा आंघोळ होती. जिमला जायच्या आधी आंघोळ करत असते मी, थोडंसं झाडून झुडून मारून. आणि जिमवरून आल्यानंतर मग मी लगेच नाही आंघोळ करत, स्वयंपाक करून घेते. कारण फौजी साहेबांना ड्युटीवर जायची घाई असती आणि सागरला कॉलेजला जायची घाई असते, त्यामुळं मी लगेच स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर आंघोळ करून मग मी देवपूजेला बसत असते निवांत. तर किचनमधलं सगळं काम आवरलंय, स्वयंपाक, भांडे वगैरे सगळं आवरलं, आंघोळ झाली. आणि त्यानंतर आता हे इथं आपण ग्रीन मॅट टाकणार आहेत ना TV युनिटच्या तिथं, तर ते टाकून घेते मी आता. आपल्या घराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं किचन. तर आपल्या सगळ्यांची हेल्थ वेल्थ आपल्या किचनपासूनच असते ना. तर सकाळ सकाळ मी पहिलं स्वयंपाक करून घेते. त्यानंतर मग कोणाला ड्युटीला जायचं आहे, कोणाला कॉलेजला जायचं आहे, कोणाला कुठं जायचं आहे, ते मस्त खाऊन पिऊन डबे घेऊन जातात. आणि मी किचन एकदा आवरून घेतलं की दिवसभरासाठी मग फ्री होऊन जाते. दुपारचे भांडे असतात तर मी ते 4 वाजता मग घासत असते. तर किचनमधून फ्री झाले, त्यानंतर अंघोळ केली, देवपूजा झाली. आणि देवपूजाला पण मला वेळ लागतो बराच, कारण देवपूजा घाई केलं ना ते असं देवपूजा केल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळं मी निवांत देवपूजा करत असते. देवपूजा झाली ना तर त्यानंतर मग मी कपडे भिजायला घातले, जे हाताने धुवायचे ते, आणि मशीनला लावायचे होते थोडेसे, तर ते मी मशीनला लावून दिले आणि पुन्हा लागले कामाला. आता घरामध्ये कितीही काम केलं ना तरी ते कमीच आहे असं म्हणतात ना, तर ते एकदम बरोबर आहे. तर हॉलची डीप क्लिनिंग मी 2 दिवसापूर्वीच केली होती. पण मला इथं आता ग्रीन मॅट टाकायचे, फौजी साहेबांनी आणलेलं ना, तर ते बाहेर टाकलं होतं मी आणि इथं मला आतमध्ये टाकायचं तर ते हे मला कापून टाकायचं. एकदम एक सलग एक सिंगल पीस आणलेलं आहे फौजी साहेबांनी. मला ते व्यवस्थित तंतोतंत माप घेऊन कापून टाकायचं होतं. तर कापायला कोणीच नव्हतं. आकाश अभ्यास करत होता. चला म्हटलं मीच आता आपलं जे मशीनचा टेप आहे ना त्यांनी माप घेऊन कापून ते मॅट टाकून देते. तर हे हिरवं मॅट आहे ना एकदम व्यवस्थित माप घेऊन कापावं लागते. थोडं जरी इकडं तिकडं झालं तर ते लगेच मागं पुढं झालं जाते. त्यामुळं मी ते टेपनी माप घेतलं कापून. आता हा पीस समोरचा काढून घेतलाय TV युनिटच्या तिथला आणि टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय ते. तर सारखं डस्टिंग करायचं पण झंझट मिटून जाईल माझी. रोज डस्टिंग केल्याशिवाय उन्हाळ्यामध्ये तर पर्यायच नाही. इतकी धूळ येते ना घरामध्ये. खिडक्या आपण थोड्याफार उघड्या करतो ना त्याच्यातून धूळ येते आणि सध्या तर खूपच वारं चालू आहे. तर हे ग्रीन मॅट टाकलं ना आपण 8-15 दिवसांनी धुवून काढलं डायरेक्ट पाण्याने, काही टेन्शन नाही. त्यामुळे मी हे ग्रीन मॅट टाकून दिले आता. आणि त्या फर्निचरवर आहे ना रोज जर डस्टिंग केली नाही, पुसलं नाही ना, ते धुळीचा लेयर लगेच दिसत होता. आणि ते मला बऱ्याचशा ताईंनी सजेशन पण दिलं की बाहेर जे आपण मनी प्लांट ते ठेवलंय ना त्याच्या खाली ग्रीन मॅट गवताचं टाक, छान वाटन. तर म्हणलं इथं पण थोडासा एक तुकडा टाकून द्यावा, भारी वाटन आणि रोज रोज डस्टिंग करायचं टेन्शन नाही मला. कारण पाहुणे रावळे अचानकच येत असतात. कोणी आलं ना आणि ते धूळ दिसली तिथं तर ते इतकं कसं तरी वाटायचं ना मला. सकाळ सकाळ तर भरपूर काम असतं मला. 12 वाजेपर्यंत तर काही मी फ्रीच नसते. घरातलं किचन, भांडे बिंडे हे सगळं जातं आणि मग डस्टिंग त्यानंतर मग मला हळूहळू ती करावी लागते. तर काम मागं पुढं होत राहतं. कधी हे काम आधी तर ते काम नंतर असं होत राहतं. आणि ते धूळ कधी असं दुपारपर्यंत तशीच राहून जायची आणि सकाळ सकाळ असं पाहुणे-रावळे आले की ते धूळ दिसली की मला खूप कसं तरी वाटायचं. त्यामुळं म्हटलं चला आता इथं ग्रीन मॅटच टाकते मी आणि एकदम साध्या पद्धतीने असं थोडंसं सजवलं होतं. तरी पण मी थोडंसं पुन्हा चेंज केलं. तर माझ्या ह्या वस्तू आहेत ना हॉलमधल्या कधीच एका जागेवर नसतात.
इकडले तिकडं तिकडे इकडं अशा होत राहतात. डस्टिंग केली ना मी, इथं कोणतं चांगलं दिसतंय, तिथं कोणतं चांगलं दिसतंय, तर असं मी चेंज करत राहते. तर आपलं खालचं गार्डन सगळं हिरवंगार आहे, वरचं टेरेस गार्डन पण हिरवंगार मस्त आहे आणि घरामध्ये पण सगळं हिरवं हिरवंच झालंय. आता हॉलमध्ये मी मॅट टाकून घेतलं, ते व्यवस्थित केलं सगळं आणि माझ्या बेडरूम मधली खिडकी आहे ना, इथं सुद्धा छान स्पेस आहे असा ते ग्रीन मॅट टाकण्यासाठी. तर तिथं मी आपलं स्नेक प्लांट ठेवलं होतं ना, तर नंतर मी ते किचनच्या तिथं नेलं होतं. कधी हॉलमध्ये ते कुणी का फिरायचं, कारण मी 8 दिवसातून 1-2 दिवस तरी झाडं बाहेर हवेला ठेवत असते ना, तर ते इकडले तिकडं, तिकडे इकडे झाडं होत राहतात, तर ते बाहेर नेलं होतं मी. आता इथं ग्रीन मॅट टाकते आणि प्रॉपर मग माझं ते स्नेक प्लांट मी इथं ठेवून देते. तर तुम्ही बघू शकता हा पण तुकडा मस्त मी माप घेऊन कापलाय. आता किचन टॉवेल रोल मागवलेला आहे ना मी, तर त्याचाच रिव्ह्यू देते तुम्हाला. तर एक पीस काढलेला आहे मी, हा ओला केला आहे मी आता आणि याने तुम्हाला आता मी आपलं जे मिक्सर आहे, त्यानंतर किचन वट्टा पुसून दाखवते. तसं मला पुसायचंच आहे मिक्सर, थोडीफार धूळ बसलेली आहे. तर हे पहा असं ओलं करायचा आणि हातानेच असं थोडासा पिळून काढायचा. त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहत नाही, एकदम मस्त कोरडा झाला जातो तो. मी ना पहिलं कॅन्टीनवरून ते गालाचे किचन टॉवेल मिळतात ना, ते आणायचे, ते वापरायचे. पण ते नवीन-नवीन खूप छान काम करतात. पण नंतर 7-8 दिवस, 10-15 दिवस झाले ना, त्यांनी अजिबात किचन व्यवस्थित पुसलं जात नाही. तर त्यामुळं मी हे किचन टॉवेल मागवलेत आणि हा पण किचन टॉवेलचा एक पीस आहे ना, आपण 10-15 दिवस पण वापरू शकतो. तो धुवून आपण रियूज करू शकतो. तर त्यानंतर तो टाकून द्यायचा, नवीन काढायचा. स्वस्तात मस्त होऊन जातं. तर फ्रीज पण मला पुसायचं आहे. थोडंफार असं धूळ बसते किंवा काही मुलांनी ठेवलं ना फ्रूट वगैरे काही असं, तर ते थोडंफार का होईना गळतंच. तर पाठीमागच मी 7-8 दिवस झालं तेव्हा फ्रीज साफ केलेलं आहे. पण असं मध्ये-मध्ये कपडा मारावा लागतो. तर हे फ्रीजमधले जे काचेचे शेल्फ आहेत ना, त्याच्यावरती मी पांढरं मॅट टाकलेलं आहे. म्हणजे जे काचेचे शेल्फ असतात त्याला आपण असं भांडे वगैरे ठेवले ना, त्याचे रॅशेस म्हणजे उठत नाही किंवा रॅशेस पडत नाही. त्यामुळे हे पांढरे मॅट मी त्याच्यावरती टाकलेले आहेत. हे पण कॅन्टीनवरून आणलेले आहेत मॅट मी. आणि फ्रीज साफ झाल्यानंतर कपडा पुन्हा धुवून घेतला मी आणि आता त्याच कपड्याने मी तुम्हाला आता किचन वट्टा पण असं पुसून दाखवते. तर पाण्याचा एक थेंबसुद्धा राहत नाही बरं का किचन वट्ट्यावरती ह्या किचन टॉवेलनी पुसल्यावर. तर ओला करून मी असा पिळून घेतलाय थोडासा. एकदम क्लीन झाला जातो किचन वट्टा पण तुम्ही बघू शकता. तर फ्रीजला वेगळा कपडा, मिक्सरला वेगळा आणि किचनला वेगळा असं वेगवेगळे कपडे मी ठेवत असते. पण सध्या आता तोच धुवून घेतलाय मी आणि तुम्हाला पुन्हा आता त्यांनीच मिक्सर पण पुसून दाखवते. कारण तुम्हाला दाखवायचं आहे ना मला त्याचा रिव्ह्यू त्याच्यामुळं. तर हे पहा मिक्सर पण एकदम छान पुसला जातोय त्या कपड्यांनी. तर असं आपण ह्या किचन टॉवेलचं आहे ना मल्टीपर्पज यूज करू शकतो. आता आपण हे व्हेजिटेबल बॉक्स मागवलंय ना म्हणजे लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक हे असं ठेवण्यासाठी. तर त्याचं पण तुम्हाला रिव्ह्यू देते मी आता. तर हे पहा एका ह्याच्यात लिंब, अद्रक, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता असं ठेवते मी आता. तर असं एकाच ठिकाणी आपण सगळं ठेवलं ना, भाजी करायची आपल्याला, स्वयंपाक करायचा आहे ना, एक बॉक्स बाहेर काढलं आणि ते सगळं वाटण काढायला आपल्याला सोपं पडतं. नाहीतर मग हे डब्यातून ते काढा, त्या डब्यातून हे काढा, म्हणजे ते सगळं ते उचकत बसावं लागतं आपल्याला. एक डब्बा समोर घेतला की सगळं वाटण निघलं जातं. तर सगळ्यात जास्त मला हा व्हेजिटेबल डब्बा आणि आपलं हे किचन टॉवेल रोल आहे ना, इतकं आवडलं ना आपल्या किचनसाठी. तर सगळ्यात युजफुल मला ह्या 2 वस्तू वाटल्या. आता तेलासाठी ह्या नवीन पद्धतीच्या ज्या बाटल्या मागवल्यात ना मी काचेच्या, त्याच्यामध्ये तेल घालते. आता बाटलीमध्ये ज्या वस्तूने मी तेल ओतते ना, तर त्या वस्तूला आमच्या इकडं अजून पण नरसळच म्हणतात बरं का. तुमच्याकडं काय म्हणतात ते मला नक्की सांगा. तर गावाला माझी आई, आजी त्या सगळ्या नरसळच म्हणायच्या ना, त्यामुळं मी पण अजून नरसळच म्हणते आणि अजून काय त्याला म्हणत असतील ते मला अजून पण माहीत नाही बरं का. त्यामुळे मी नरसळच म्हणते आणि त्या नरसळीने मी आता त्या बाटलीमध्ये तेल ओतलंय आणि बाटल्या भरून त्या बाटल्यांना ढक्कन लावून ठेवलंय. तर हळू नवीन पद्धतीने माझं असं किचन सजतंय बरं का. तर आत्तापर्यंत जी किटली दिली होती ना माझ्या ह्यानी लग्नामध्ये, तर तीच किटली वापरत होते. पण ती किटली मी आता चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी केली आणि आता ह्या बाटल्या ठेवल्यात इथं मी आणि बरण्यांच्या अलीकडे ती किटली पण मी तुम्हाला दाखवायसाठी तिथं ठेवली. आता ते पहा किटली अजून पण तशीच आहे ती.
तर त्याला छोटासा ती छोटीशी पळी असते ते तेल घेण्यासाठी वगैरे, तर तीच वापरत होते मी. आणि आता मी जे किचन टॉवेल रोल मागवलेत ते, त्यानंतर मायक्रोफायबरचे जे कपडे आणले होते ना किचनसाठी, ते किचनचे कपडे सगळं मी इथं ठेवले. कसं ठेवले तुम्हाला दाखवते आता. तर इथं फॉईल पेपर आहे, रॅपिंग पेपर आहे, त्यानंतर टिश्यू पेपर मी एका अशा डब्यामध्ये भरून ठेवलेत. त्याची पिशवी ती तुटल्या गेली, त्याच्यामुळे डब्यात भरून ठेवले टिश्यू पेपर. आणि हिरवा जो ट्रे आहे ना, तो मी कधीमध्येच घेत असते ना असा नैवेद्य वगैरे दाखवायला. तर तो ट्रे असा तिकडं ट्रॉलीमध्ये खूप जागा घेत होता, त्याच्यामुळे मी तो इथं ठेवला आहे. आणि हे ग्रीन मॅट आहेत ना, आता मोठाले तुकडे करून ठेवलेले आहेत मी पोळपाटाखाली चपाती लाटायला, ते पीठ खाली पडतं ना त्यामुळं. काळ्या बॅग आहेत ना ह्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकायच्या त्या बॅग आहेत. आणि किचन टॉवेल रोल 2 मागवले होते ना मी, ते पण असे ठेवलेत. तर ग्लास ठेवण्यासाठी मी जे वॉल शेल्फ मागवले होते ना प्लास्टिकचे, तर ते जास्त झाले होते, त्याच्यामुळं मी हे 2-3 इथं ठेवलेत आणि त्याच्यामध्येच हे रोल ठेवलेत. तर असं व्यवस्थित ठेवलं ना, आपल्याला जिथले तिथं व्यवस्थित मिळून जातं, नाहीतर मग इकडं-तिकडं ते होतं आणि मग ते वेळेला सापडत पण नाही. आणि हे जे आपण मायक्रोफायबरचे जे कपडे मागवले होते, म्हणजे आणले होते मी, त्यानंतर हे दुसऱ्या नॅपकिन किचनसाठी, तर ते असं छोट्याशा ट्रेमध्ये मी असं घड्या घालून व्यवस्थित ठेवलंय. तर हे सगळं मी एकाच ट्रॉलीमध्ये ठेवलंय, म्हणजे वेळेला आपल्याला मिळून जातं पटकन. तर माझं असं मध्ये काम चालू आहे. दुसरा ग्रीन मॅटचा तुकडा मी कापून घेतला आणि त्यानंतर आता किचनच्या समोर हे छोटंसं काउंटर आहे ना क्रॉकरी खाली, तर तिथं पण मी असं ग्रीन मॅट हे टाकून देते. छान वाटते. आणि जे सिंगोनिया प्लांटच्या ज्या कटिंग आहेत ना, जामच्या बाटलीमध्ये मी ठेवलेल्या आहेत, तर त्याचं एक कटिंगची बॉटल ठेवली मी तिथं. आणि जे जेवण बनवलेलं असतं ना, हे जे 3 बाउल आहेत ना मोठाले, त्याच्यामध्ये मी काढून ठेवत असते. तर पातेले वगैरे असं ठेवलं ना तिथं ते खूप कसतरी वाटतं, त्याच्यामुळे मी असं जेवण त्याच्यामध्ये काढून झाकून ठेवत असते. तर फौजी साहेब आले, त्यांना चहा पाणी केलं मी. त्यानंतर स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर किचन आवरतच होते मी. मग ह्या खिडकीमध्ये ग्रीन मॅट टाकायचं राहिलं होतं, तर एक तुकडा पुन्हा कापला मी. आता जसं लागते ज्या मापाचं ना तसं मी कापते आणि इथं टाकून देते आता. तर हे पहा असं मी ते ग्रीन मॅट टाकले आता तिथं. आणि जे मातीचे भांडे ठेवले होते ना त्याच्यावरती ठेवते आता. तर ग्रीन मॅट टाकल्यानंतर एक वेगळंच लुक येते, खूप भारी वाटते. आणि खिडक्या उघड्या असतात, उन्हाळ्याचं ना धूळ येते ना, तर 4-5 दिवसांनी 8 दिवसांनी हे मॅट डायरेक्ट काढायचं आणि पाण्यातून काढायचं, सुकून पुन्हा तिथं टाकायचं तरी चालतंय. तर पहिले मी जे कॅन्टीनवरून मॅट आणले होते ना पांढरे, ते टाकलेले होते तिथं, पण आता हे ग्रीन मॅट टाकलंय. संध्याकाळी जेवण वगैरे झाले, किचनमध्ये ते मॅट टाकलं मी आणि त्यानंतर फौजी साहेबांना आम्ही गप्पा मारत बसलो. बाकीचं नंतर मी काहीच नाही शूट घेतलं. आणि 3-4 वाजता मला वाटतं 4-4:30 वाजत आले असेल काहीतरी, मी व्यवस्थित पाहिलं नव्हतं तेव्हा. ह्या गावाकडल्या वहिनी इथं राहतात ना, तर त्यांची भाची आणि त्या आल्या होत्या गार्डन पाहायला. म्हणजे वहिनी तर नेहमी येतच राहतात, पण त्यांची भाची ही गावाकडून आली होती. तर ती आपले व्हिडिओ पाहती ना, म्हणली मला त्यांचं गार्डन पाहायचंय. तर हिला मी अगदी छोटी होती ना तेव्हा पाहिलं होतं. ही मोठी पण झाली, हिचं लग्न पण झालंय आणि तिला हे बाळ पण झालंय, छोटीशी मुलगी आहे. नाही नाही, धर परी तुला फूल. बघितलं काय वा, ते बघ तिथं पण फुले, ते बघ चाप्याला. बघायचं परी दिवसभर पण छान वाटतं, किती वेळ जरी बसलं तरी, हाय की नाही. हा, हे झाडांनाच केलंय ना, झाडांनाच केलंय. भारी केलंय हो. परी झाडाचं तरी घे, ते दिसत नाही झाड त्याच्यात. हे बघा पाणी घालतंय पिल्लू ये. बापरे, बस. अरे वा. बघा ते गेला खाली सगळं. येऊ येऊ, बाय पिल्लू. आहा तुला कसं वाटतंय? हे
ते नागिनीच्या वेलाचा म्हणजे पानाचा वेल आहे. हा, आणि ते दुसरे फुलांचे मधुमालती आहे. नाही, 12 महिने फुलं असतात. हो. आणि मग तर वहिनी इथून जवळच राहतात ना, तर त्या गेल्या मग. तर चला, आजचा व्हिडिओ मी ते सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.